महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्योत 11 संघासाठी भरत पादीर मॅन फ्रॉम जुगरेवाडी संघाचा एक उभरता व सितारा आज प्रज्योत 11 साठी P1चं षटक हाताळताना पाहायला मिळतोय भरत पादीर। ऑन स्ट्राईकला दत्ता लोबे आहे, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय करण। एक धुवाधार सलामीची जोडी खेळपट्टीवर विलास आपा 11 संघाचे पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटने येतोय P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय भरत पादीर। एक उभरता वा स्टार आहे, सध्याच्या घडीला सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये प्रज्योत 11 संघासाठी पहिले षटक हाताळतोय। यावेळेस काय चेंडू टाकलाय, चेंडू पडल्यानंतर थोडा आउटसाइडचा वळण घेतोय आणि तिथे हा चांगला चेंडू डॉट बॉल। क्षमता आहे या गोलंदाजाकडे, मोठ्या मोठ्या फलंदाजाला या गोलंदाजाने नाचवलेलं आहे। तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भरत पादीर। ऑन स्ट्राईकला मात्र एक स्टार खेळाडू मॅन फ्रॉम लोबेवाडी दत्ता। यावेळेस ड्राईव्ह केलाय समोर मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टॉप एज लागते तिथे शॉट पॉइंट रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। टार्गेट मोठा आहे 55 धावांचं। पहिले 2 चेंडू चांगले फेकलेत भरत पादीरनं, 2 डॉट बॉल आलेत, कमबॅक केलं इथे भरतने। तिसरा चेंडू दत्ता लोबीसाठी, फुलटॉस होता तिथे, हवा तसा टायमिंग करता आला नाहीये। यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी केली गेले हाईट फॅक्टर साठी। थर्ड अंपर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये जोडायचं आहे। तिसऱ्या पंचांकडे मागणी केले पंचांनी हाईट फॅक्टर साठी। हा चेंडू खराब आहे, नो बॉल। तिसऱ्या पंचांचा डिसिजन स्क्रीनवरती आपण पाहतोय, नो बॉल म्हणजेच येणारा चेंडू दत्ता लोबीसाठी फ्री हिट असेल। या अतिरिक्त धाबेने आता श्री गणेशा होतोय विलास आपा 11 संघाचं। एक धाव धावफलकावरती जोडली गेले आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल। पहिल्या 2 चेंडूवरती काय गोलंदाजी केली होती, त्यानंतर हा टाकलेला भरतने खराब चेंडू। आता मात्र कमबॅक करायला लागेल फलंदाज दत्ताला, फ्री हिट चेंडू आहे दत्तासाठी। यावेळेस समोर ड्राईव्ह आहे, गॅप मोठा आहे, आपण पाहतोय धावांचा नाही तोटा, सरळ डाऊन द ग्राउंडचा देखना फटका, 4 धावा। थँक्यू डीजे, थँक्यू। काय फटका खेचलाय, फ्री हिट वरती तुटून पडला होता दत्ता लोबी। यावेळेस फ्लिक केलाय, परंतु चेंडू बराच का हवेत मिड विकेटला, क्षेत्ररक्षण खराब। दुष्काळात 13वा महिना आणि तिथे होतोय झेल ड्रॉप, जीवदान मिळतंय फलंदाज दत्ताला आणि एका सिंगलने टोटल पुढे सरकते विलास आपा 11 संघाची। आपण पाहतोय धावफलकावरती 6 धावा। आता ऑन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय मॅन फ्रॉम लोबेवाडी संघाचा फलंदाज आहे करण। आज मात्र विलास आपा 11 संघासाठी खेळतोय सलामीच्या भूमिकेत। एक हार्ड हिटर फलंदाज आहे करण, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती करण लोबे। यावेळेस समोर ड्राईव्ह पाहतोय, डाऊन द ग्राउंडचा देखना फटका, व्हाट अ शॉट, चेंडू फरार, 4 धावा। थँक्यू डीजे, थँक्यू। कापर क्रिकेट मधील सर्वात देखना फटका
डाऊन द ग्राउंडचा देखना फटका. पुन्हा एकदा भरत. यावेळेस बिग हिट केलाय. वाट अ शॉट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ साईन स्क्रीनच्या बाजूला. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. धावपलकावरती विलास आपा 11 संघाची टोटल आपण पाहतोय नाबाद 16 धावा. जबरदस्त पार्टनरशिप. 55 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग झाली. दोन्ही फलंदाजाची 16 धावांची पार्टनरशिप केली गेले. गोलंदाजी ट्रॅकवर मॅन फ्रॉम ओलमन संघाचा एक स्टार खेळाडू येतोय. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. मनोज पाधीर लेफ्ट आर्म गोलंदाज. समोर उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला दत्ता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती आपण पाहतोय 16 धावा आहेत नाबाद. डावखुरा शैलीचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटने येतोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय दत्ता लोभी. हार्ड हिटर फलंदाज. यावेळेस समोर होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जोरदार हापेल मध्ये उत्साह कमी पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कमबॅक करतोय इथे मनोज पाधीर. कारण ज्यावेळेस क्रिकेटमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि स्ट्रायकिंगला उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करतोय तेव्हा कुठंतरी असंच चित्र पाहायला मिळतंय. जबरदस्त चेंडू रिलीज केलाय मनोजनं आणि हा डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल दोन्ही संघासाठी. हा करो या मरोचा सामना आहे. एक सामना खेळलेत आणि दोन्ही संघ मात्र पराभूत झालेत. हा दुसरा सामना आहे दोन्ही संघाचा. यावेळेस चांगला फटका. गॅप मोठा. स्क्वेअर पंचांच्या डोक्यावरून चेंडू फराळ सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. थँक्यू डीजे. थँक्यू. अप्रतिम धूम वाजवली जाते. डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जबरदस्त ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळतंय. या चौकाराने टोटल विलास आपा 11 संघाची आपण पाहतोय. धावपलकावरती नाबाद 20 धावा. यावेळेस काय फटका आहे. काहू कॉर्नरच्या क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. काय फटका खेचलाय. दत्ता लोभी नावाचं वादळ या बेलेजा ग्राउंड वरती मात्र जबरदस्त अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय दत्ता. आतापर्यंत धावपलकावरती नाबाद पार्टनरशिप आपण पाहतोय. पहिल्या विकेटसाठी 26 धावांची पार्टनरशिप करण आणि दत्ताची पाहायला मिळते. टार्गेट 55चा आहे. आतापर्यंत धावपलकावरती तब्बल 26 धावा. अफलातून अद्भुत फलंदाजी दोन्ही फलंदाजाची पाहायला मिळते. आता कमबॅक करावं लागेल प्रज्योत 11 संघाचा हा स्टार गोलंदाज मनोजला. कारण समोर जो फलंदाज दत्ता आहे त्याला रोखण्यासाठी चांगला चेंडू फेकावा लागेल. पुढील चेंडू दत्तासाठी. यावेळेस पुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. कमबॅक करावा लागेल तरच कुठेतरी हा सामना शेवटपर्यंत जाऊ शकतोय. ती क्षमता आहे मनोज पाधीरकडे. परंतु समोर त्या ताकदीचा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे भरपूर वर्षाचा अनुभव आहे तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहायला मिळतोय दत्ता लोभी. पुढील चेंडू दत्तासाठी. यावेळेस पंच सांगतात हा ऑफ एसटीच्या खूपच बाहेर. वाईड चेंडू. चला पंचाने डिसिजन दिलंय. वाईड चेंडू आहे.
वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. वाईड आहे या अतिरिक्त नाही. ओके, क्षमा असावी. कुठेतरी पंचांनी हे डिसिजन चांगले दिले. आता डॉट बॉल आलाय, आता कमबॅक करावं लागेल मनोजला. ऑन स्ट्राईकला असेल दत्ता. फुलटॉस चेंडू परंतु फटका हवा तसा बॅटवर आला नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित. बिग विकेट डाऊन. फलंदाज दत्ता बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा खेळ संपलाय. विलास आप्पा 11 संघाची टोटल आपण पाहतोय 1 गडी बाद 26 धावा. आता येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण आलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 2 षटकाचा खेळ संपलाय. विलास आप्पा 11 संघाची टोटल 1 गडी बाद 26 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेटने येतोय. आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल करण. पहिला चेंडू प्रवीणचा. यावेळेस लाऊड हाफेल, लाऊड हाफेल. चांगला चेंडू हाताळा इथे गोलंदाज प्रवीण आपण पाहतोय. जोरदार हाफेल होती मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिर आहे. 1 गडी बाद 26 धावा. आता कमबॅक करावं लागेल इथे दोन्ही संघाला. दोन्ही संघासाठी हा डुवर डायचा सामना म्हणजेच करो या मरोची मॅच. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रवीण. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे थोडा फंबल झाला. क्षेत्ररक्षक या चेंडूवर एक चोरटी धाव घेतली जाते. सिंगल कंप्लीट. आणि या सिंगलने आता विलास आप्पा 11 संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद 27. आता स्ट्राईक एंडला मॅन फ्रॉम बागुचवाडी संघाचा स्टार खेळाडू आपण पाहतोय विलास आप्पा 11 संघासाठी विलास. पुन्हा एकदा प्रवीण ओव्हर द विकेटने विलास साठी. यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफला राहुल बुरुड करत नाही चुकी. बिग विकेट डाऊन. विलास बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज इनियाड 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय विलास आप्पा 11 संघासाठी. मॅन फ्रॉम पठार पादिरवाडी संघाचा हा स्टार खेळाडू विशाल कातवारा येतोय धावफलकावरती. 27 धावा आहेत. आता कमबॅक केलं इथे प्रज्योत 11 संघानं. यावेळेस घुटना टेक आणि आपण पाहतोय तिथे तमाशा देख
चेंडू सरळ काहू कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा ठोकलाय. आल्या आल्या फलंदाज विशालनं बिग हिट षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. असं वाटलंय की फलंदाज विशाल ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलाय की काय. पहिल्या चेंडूवरती घुटना टेक आणि तमाशा देख. पुन्हा एकदा प्रवीण. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता विशालचा. हा डॉट बॉल धावपलकावरती आपण पाहतोय. विलास आपा 11 संघाची टोटल आपण धावपलकावरती 33 धावा. पुन्हा एकदा प्रवीण नॉन स्ट्राईक एंडला विशाल आहे. आता नक्कीच पंच मात्र डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू डॉट आणि धावपलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर विलास आपा 11 संघाची टोटल आपण पाहतोय 33 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. सामना अजून दोन्ही संघाकडे आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाहीये. प्रज्योत 11 विपक्ष आपण पाहतोय विलास आपा 11 या दोन संघादरम्यान. 12 चेंडू 22 धावा. काय सामना होईल हे मात्र आपण सांगू शकत नाहीये. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. ट्रिपल ए ब्रदर्स संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम जितेश स्टार 11 संघाला. दोन्ही संघाला विनंती असेल नेक्स्ट मॅच साठी आपण पवेलियन कक्षाच्या आसपास जाऊन थांबायचं आहे. जितेश स्टार 11 आणि ट्रिपल ए ब्रदर्स. चला स्पीडअप ठेवा. लक्ष असू द्या. येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन वाघमारे मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी संघाचा हा स्टार खेळाडू आज मात्र प्रज्योत 11 संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहे. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटने इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हवं तसं टायमिंग झालं नाहीये. डॉट बॉल. हृदयांच्या प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत 11 विपक्ष विलास आपा 11. आता कमबॅक करावं लागेल दोन्ही संघाला, कारण दोन्ही संघासाठी हा करो मरोचा सामना आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय करण. यावेळेस थांबवलं इथे करणला. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पॉइंट मध्ये खेळतोय इथे सिंगल कंप्लीट. आता येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी विलास आपा 11 संघाला 21 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, जे प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. ज्या प्रेक्षकांना हृदय विकाराचा आजार आहे त्यांनी लक्ष द्या. कडक ऊन पडलंय, आपल्याला काळजी घ्या. आपण लक्ष असू द्या. यावेळेस स्लॉट मध्ये होता तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू आपण पाहतोय सरळ एक टप्पा सीमा पार 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 9 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईक एंडला एक स्फोटक फलंदाज आपण पाहतोय विशाल. 9 चेंडू 17 धावा. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालं नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा आणि या 2 धाबेने विलास आपा 11 संघाची टोटल धावपलकावरती आपण पाहतोय 40 धावा.
येणारे 8 चेंडू 15 धावा. सामना अजून संपला नाहीये. रोमांचक सामना होईल यात शंका नाहीये. रोमांचक सामना नक्कीच पाहायला मिळेल. 8 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन वाघमारे. यावेळेस जोरदार अपील आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सचिनची. डॉट बॉल आहे. आता प्रेशर आलंय फलंदाजावरती. येणारे 7 चेंडू 15 धावा. दोन्ही संघाने एक एक सामना खेळलाय आणि एक एक सामना पराभूत झालेत. म्हणजेच दोन्ही संघासाठी हा डू ऑर डाय मॅच. येणारे 7 चेंडू 15 धावा. यावेळेस फटका आपण पाहतोय चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय मिड विकेटला. कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेतली जात नाहीये. चांगलं षटक राहिलंय इथे सचिनचं. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 षटकाचा खेळ संपलाय आणि विलास आपा 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा. आता येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज. ज्या प्रेक्षक वर्गांना हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी भक्तांनी काळजी घ्या, कारण हा सामना रोमांचक आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. विलास आपा 11 विपक्ष प्रज्योत 11. दोन्ही संघासाठी करो मरोचा सामना आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊन पोहोचलाय आणि 14 धावांची गरज विलास आपा 11 संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण सावळा आलाय. एक मातब्बार खेळाडू आहे. मॅन फ्रॉम झुगरेवाडी संघाचा खेळाडू आहे. आज मात्र प्रज्योत 11 संघाचं नेतृत्व करतोय. कॅप्टन आहे प्रज्योत 11 संघासाठी. शेवटचं षटक स्वतः जबाबदारी घेतले पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटनं शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. ऑन स्ट्राईकला विशाल आहे, नॉन स्ट्राईकला करण आहे. दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे, परंतु हा क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ हा पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू विशालसाठी. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे हा चांगला चेंडू. पाच चेंडू 14 धावा. दोन्ही संघ मालकाच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. यावेळी चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. तिथे अंगाच्या साहाय्याने क्षेत्ररक्षण कमालीचं डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे मिळेल सिंगल धाव. आता येणारे 4 चेंडू आणि विलास आपा 11 संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय लोबेवाडी संघाचा स्टार खेळाडू. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय करण आंबाला. 4 चेंडू 13 धावा. यावेळेस आपण पाहतोय अक्रॉस द लाईनचा फटका. तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि जोरदार अपील. तिथे पंचांचं बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ मालकाच्या पासण्या पुसपूस झाल्या असतील यात शंका नाहीये. 3 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम लोबेवाडी संघाचा हा लेफ्ट हँडर फलंदाज. नागापेक्षा भयंकर फलंदाज म्हटला तर क्रिकेटमधील आपण पाहतोय लेफ्ट आर्म फलंदाज. तोच फलंदाज ऑन स्ट्राईकला गणेश, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तोच फलंदाज ऑन स्ट्राईकला गणेश आहे. 3 चेंडू 12 धावा. काय सामना पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. चला स्पीडअप ठेवा. लेफ्ट हँडर फलंदाज आहे त्याच्यामुळे सांगणं अशक्य असेल. काय घडेल हे मात्र सांगू शकत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
कोणत्याही क्षणी चित्र बदलू शकते. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी, कारण येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्पीडअप ठेवा. नेक्स्ट मॅच ट्रिपल ए ब्रदर्स आणि त्यांना फाईट करेल जितेश स्टार 11. दोन्ही संघाला विनंती आहे आपण पवेलियन कक्षाकडे जायचं आहे. 3 चेंडू 12 धावा. प्रवीण येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. फुल टॉस. खराब चेंडूवरती तुटून पडलाय फलंदाज गणेश ऑन द फायर. हा षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. यावेळेस चांगला चेंडू आहे. आता येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज. धक धक धक. काय सामना पाहतोय. दोन्ही संघ मालकाच्या पासण्या फुसफुस करत असतील. आता रोमांचक सामना. हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती. 2 चेंडू 6 धावांची गरज आणि स्ट्राईक एंडला क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज डावखुरा शैलीचा गणेश. 2 चेंडू 6 धावा. काय सामना पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 7वा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन JD 11 वन फॅमिली आयोजित. चला ओके. 2 चेंडू 6 धावांची गरज. काय सामना आहे. चित्तात थरारक सामना. ज्या प्रेक्षक वर्गांना ना हृदयविकाराचा आजार आहे ना त्यांनी आता डोळे बंद करा. 2 चेंडू 6 धावा. यावेळेस शॉर्ट लेगचा चेंडू. खराब चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेशच्या बॅट मधून विजयी फटका. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. काय मॅच जिंकवले गणेशनं. मी म्हटलं होतं क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज गणेश आहे. चला नेक्स्ट मॅच ट्रिपल ए ब्रदर्स संघाने क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे आणि जितेश स्टार 11 संघाने सलामीची